यवतमाळमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे। ऐतिहासिक मंडप टाकण्यात आला, कारण की आतापर्यंत जेवढा मंडप देशभरात पंतप्रधानांच्या सभेसाठी होता त्यापेक्षा सगळ्यात मोठा मंडप आहे। माझ्यासोबत इथले पालकमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राठोड सर आहेत। सर, काय सांगणार, कशी तयारी आहे, किती महत्त्वाची शिवसेनेसाठी ही सभा, महायुतीसाठी? अतिशय उत्साहाचं वातावरण आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांची सभा आणि या सभेमध्ये भव्य मंडप आम्ही टाकलेला आहे। जिल्ह्यातल्या आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मोदीजीच्या येण्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आहे। खरं तर जिल्ह्याला बरंच काही देऊन जाणारे त्यांची ही उपस्थिती आहे। मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल किंवा या जिल्ह्यातल्या विकासासाठी असेल, नक्कीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी या घोषणा करतील। 2014ची लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी ते यवतमाळ जिल्ह्यात आले होते, दाभाडे गावात। 2019ची निवडणूक लागण्यापूर्वी पांढरकवड्यात आले होते, यवतमाळ जिल्हा। आजही ते इथे आहे, काही दिवसात निवडणुका लागणार आहे। यवतमाळचं काय कनेक्शन आहे नेमकं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरं तर नरेंद्रभाई मोदी दोन्ही निवडणुकीच्या पूर्वी येऊन गेले आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यावर प्रचंड विश्वास या ठिकाणी त्यांना आहे आणि नेहमी एक चांगला पायगुण या ठिकाणी त्यांचा आहे। चाय पे चर्चाच्या निमित्तानं ते आले, जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांशी या यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबडी इथून संवाद साधला आणि ते देशाचे प्रधानमंत्री झाले। दुसऱ्यांदा सुद्धा ते महिला मेळाव्यासाठी पांढरकवडा या यवतमाळ जिल्ह्यातल्या ठिकाणी आले आणि परत प्रधानमंत्री झाले आणि आतासुद्धा ते यवतमाळ जिल्ह्यात येत आहे। 400 सीटापेक्षा जास्त सीटा महायुतीच्या निवडून येणार आहे आणि परत नरेंद्रभाई मोदी या देशाला खऱ्या अर्थानं सक्षम बनवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री होतील आणि या निमित्तानं आम्हाला अतिशय आनंद आहे। लोकसभा निवडणुकीसाठी किती महत्त्वाची सभा? फक्त यवतमाळ वाशिम नाही, विदर्भातल्या 10 जागांसाठी? लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची तर आहेच, प्रश्नच नाही, परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी, देशातल्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही सभा अतिशय महत्त्वाची आहे। आम्ही देशाचे प्रधानमंत्री जे येत आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो आहे की आज यवतमाळ जिल्हा किंवा महाराष्ट्रातला शेतकरी याला काय या ठिकाणी घोषणा होईल, आमच्या महिलांसाठी या ठिकाणी काय होणार आहे, जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधेसाठी त्या कोणत्या घोषणा करतात, याच्याकडे आमचं लक्ष आहे। यवतमाळच्या उमेदवारासाठी ही महत्त्वाची सभा असणार आहे, कारण की त्यांच्या प्रचारासाठीच अप्रत्यक्ष ही सभा आहे आणि त्या उमेदवारीसाठी तुमचंही नाव चर्चेत आहे। उमेदवार कोण आहे हे वरिष्ठ नेते ठरवणार आहे, परंतु निवडणुकीमध्ये उमेदवार तर महायुतीचाच, महाराष्ट्रामध्ये सर्व उमेदवार हे आमचे महायुतीचे निवडून येणार आहेत। एका उमेदवारासाठी ही सभा नाही, तर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ज्या देश पातळीवर किंवा खऱ्या अर्थानं राज्य पातळीवर ज्या योजना सुरू केल्या त्या माध्यमातून या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार आहे। आमच्या महिला भगिनींसाठी या ठिकाणी दिलासा मिळणार आहे, जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधेसाठी या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि म्हणून आम्ही विकासाच्या दृष्टीनं ही सभा पाहतो आहे। 2 सर्वेमध्ये तुमचं नाव टॉपला होतं असं खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। समजा पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर तुम्ही लोकसभा लढणार का? महायुतीचे जे उमेदवार ठरतील ते आमचे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत। ते जे ठरवतील त्या संदर्भामध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला ज्याला कोणा, मला असेल, दुसऱ्याला असेल, ज्याला ते म्हणतील लढायचं आहे तर ते लढतील। आज महायुतीच्या जाहिराती आहे सगळ्या वृत्तपत्रात, खासदार भावना गवळी यांचा फोटो नाही। असं कुठेही नाही आहे। भावनाताईंनी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे होल्डिंग लावलेले आहे, जाहिराती लावलेल्या आहे। हे शासनाचा या ठिकाणी कार्यक्रम आहे। शासनाच्या प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशाच पद्धतीच्या जाहिराती आहे। खूप खूप धन्यवाद। हे होते कॅबिनेट मंत्री संजय राठोड। एकूणच तयारीचा आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आले। कॅमेरामॅन सचिन सायमचा, गजानन माटे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।